नमस्कार, मी शिवराज आणि आजचा विषय आहे की सगळे देश डॉलर विकून सोनं का घेत आहेत हे आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. तर चला समजून तर घेऊयात. याचं मूळ कारण सगळ्यात पहिलं असं आहे की अमेरिकेवरती असणारा कर्जाचा डोंगर, आणि दुसरं कारण असं आहे की सध्याची जी जागतिक परिस्थिती आहे ती अतिशय चांगली नाही आहे. तर आपण पहिल्याच कारणावरती बोलूयात की अमेरिकेवरती किती कर्ज आहे. तर अमेरिकेवरती जवळपास 38,000 अब्ज डॉलरचं कर्ज आहे. तसं भारतावरती पण आहे 3,500 अब्ज डॉलरचं कर्ज. पण प्रॉब्लेम कुठं आहे, तर अमेरिकेवरती जे कर्ज आहे त्यांच्या GDPच्या 125% आहे, आणि भारतावरती जे कर्ज आहे ते आपल्या GDPच्या 81% आहे. तर चायनावरती पण कर्ज आहे, ते त्यांच्या GDPच्या 96% आहे. जेव्हा एखाद्या देशाचं कर्ज त्या देशाच्या GDPपेक्षा जास्त होतं, याचा अर्थ असा समजला जातो की त्या देशाची म्हणजे अर्थव्यवस्था व्यवस्थित नाही आहे. मग एखाद्या देशाची जर अर्थव्यवस्था व्यवस्थित नसेल तर त्यांची करन्सी आपण ठेवून उपयोग काय. म्हणून सगळे देश काय करत आहेत, त्यांच्याकडे असणारे डॉलर हे मार्केटमध्ये विकत आहेत, आणि त्याच्यापेक्षा मौल्यवान वस्तू काय आहे तर ते सोनं घेत आहेत. म्हणून सगळे देश डॉलर किंवा युरो विकून सोनं घेत आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अमेरिकेसारख्या देशावरती कर्ज असू शकतं का, हे सामान्य लोकांना माहिती नाही. तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. धन्यवाद.